दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवात या डोंबिवलीमध्ये हजारोच्या संख्येने लोक सहभागी झालेले आहेत। आज तिसरा दिवस आहे। तर तिसऱ्या दिवशी देखील आतमध्ये देखील आणि बाहेर देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी आहे। सणांवरच्या जे निर्बंध होते ते सर्व निर्बंध उठवण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलं, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलं। आज देखील 10ची लिमिट होती ते 12 वाजेपर्यंत देखील केली, कारण की आज एकच शनिवार जो आहे तो लोकांना मिळतो, त्याच्यासाठी लोकांना जास्त वेळ जो आहे तो सण साजरा करता यावा यासाठी आज 12 वाजेपर्यंत कालमर्यादा जी आहे ती वाढवलेली आहे। आणि मला वाटतं दहीहंडी असेल, गणेशोत्सव असेल, नवरात्री असेल, दसरा, हे सगळे सण गेले 2-2.25 वर्ष मोठ्या उत्साहात जे आहे ते लोक साजरा करतायत। रस्त्यांवरती गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे लोकांची। आपण गणपती देखील पाहिला असेल की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी उत्साह साजरा केलेला आहे, कारण की सर्व निर्बंध जे आहेत हे काढून टाकलेले आहेत। तर लोकांना आपल्या वतीने देखील मी नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ते आपण सर्वांना माहिती आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा, या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार हे हिंदू सणांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन देणारं सरकार आहे। हे सातत्याने आपण पाहिलं असेल की पूर्वीच्या सरकारमध्ये हिंदू सणांवरती अनेक पाबंद्या होत्या। या सरकारमध्ये हिंदू सण मोठ्या उत्साहात साजरे केले गेले पाहिजेत यासाठी अनेक प्रकारे सरकार म्हणून या सणांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं जात आहे। आणि आपण पाहिलं असेल की नमो रमो नवरात्र हा उत्सव गेली वर्षानुवर्ष सुरू आहे। आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्यामुळे सिक्युरिटी रिझन्स म्हणून पोलिसांची चर्चा करून जवळजवळ 3 ते 4 वेळा आता हा उत्सव जो आहे नवरात्री थोडा वेळ गरबा बंद करण्याचं ठरवलं। त्यामुळे मला असं वाटतं की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण महायुती सरकारच्यामुळे झालेलं आहे आणि हिंदू लोकांमध्ये हिंदू सण साजरे करण्यासाठी एक वेगळा उत्साह सगळ्यांमध्ये दिसतोय। हे आपल्या सर्वांना माहित आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहित आहे की अनेक योजना महिलांसाठी करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल किंवा अशा अनेक अन्नपूर्णा योजना असेल, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महिलांसाठी एक वेगळ्या पद्धतीने त्या सक्षमीकरण होण्यासाठी, महिलांच्या कुटुंबामध्ये हातभार लागण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम हे महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार करत आहे। त्यामुळे महिलांमध्ये विशेष करून या नवरात्रीमध्ये फार मोठा उत्साह आहे। आपण सर्वांना माहिती आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार यावं यासाठी सर्व महायुतीचे नेते आणि सर्व महायुतीचे कार्यकर्ते हे विशेष प्रयत्न करतात आणि त्याला सर्व महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे। सर्व ठिकाणी सर्व कार्यकर्ते, महायुतीचे कार्यकर्ते एकत्र येऊन काम करतात। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।